नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव आहे दत्ता पांडुरंग वाघमारे. ॲज अ झोनल मॅनेजर म्हणून मी बायो फॅक्टरी या कंपनीमध्ये काम करत आहे. तर सध्या जी हळदीची परिस्थिती आहे ती सध्या पावसाचं प्रमाण हे म्हणजे चांगल्या पद्धतीने पडत आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी हळदीचं पीक हे चांगल्या पद्धतीनं बहरत आहे. तर आपण अशाच एका शेतकरी बांधवांकडे आपण जाणार आहोत, ज्यांनी आपल्या बायो फॅक्टरी या कंपनीचे उत्पादने वापरलेले आहेत. त्यांनी त्यांच्या हळदीला म्हणजे आपला पहिला डोस, दुसरा डोस आणि पहिली ड्रिंचिंग ही आता ते करणार आहेत. तर त्यांचे अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रोग किंवा कीड दिसणार नाही. तर आपण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. चलो सर, आपलं नाव काय? कृष्णा बापराव सावंत, राहणार बोरी सावंत, तालुका तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आपला मोबाईल नंबर सांगा. 9511853521. सर, आपण जे हे हळदीचं पीक आहे बरोबर आहे, तर आपला हा क्षेत्र किती आहे? हळदीच्या पिकाचं क्षेत्र किती आहे? 4 एकर. 4 एकर आहे. तर आपण याला बेसल डोस मध्ये म्हणजे तुमचा बेसल डोस टाकणं झालं नव्हतं, तर पहिला डोस हा कोण्या कंपनीचा टाकलेला आहे तुम्ही? बायो फॅक्टरचा पहिला डोस टाकला मी आणि दुसरा पण डोस बायो फॅक्टरचा. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही 50-60 दिवसांनी दुसरा पण बायो फॅक्टरचा डोस टाकलेला आहे, बरोबर आहे? आतापर्यंत या हळदीला कोणतीही फवारणी झालेली नाही, बरोबर आहे? आणि ड्रेंचिंग सुद्धा झालेली नाही. तर तुम्ही पाहू म्हणजे तुम्हाला काय वाटते या हळदीचं जे बाकीचे तुमच्या शेता म्हणजे गावामध्ये क्षेत्र आहे हळदीचं, त्यांना कीड आणि रोगाचा कसा प्रादुर्भाव आहे आणि तुमच्यामध्ये काही वाटते का तुम्हाला? नाही, त्या दुसऱ्या हळदीच्या समजा याला उमनी आहे, मग आपल्या समजा याला काहीच नाही, उमनी नाही, काही नाही, आपलं चांगलं आहे. आणि पानावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा आणि पूर्ण ग्रीनरी आहे, बरोबर आहे? कोणती ड्रिचिंग न करता, बरोबर आहे? बरं, तुम्ही हे जे आपलं बायो फॅक्टरी या कंपनीचे उत्पादन जे वापरले, म्हणजे तुम्हाला त्याचं नाव सांगता येत ना, ते मी सांगतो. तर शेतकरी बांधवांनी जे बायो फॅक्टरी या कंपनीचा पहिला डोस जे वापरलेला होता, पहिला म्हणजे ज्याला आपण बेसल डोस म्हणतो, पण यांचा बेसल डोस काही कारणाने टाकणं झालं नाही. त्याच्यामुळे त्यांनी कंटिन्यू करून पहिल्या डोस मध्ये यांनी बायो एक्सेल डीओ, त्याच्यानंतर सुमका, त्याच्यानंतर इन्व्हेक्टस, त्याच्यानंतर आधार गोल्ड आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा डोस पहिला टाकलेला आहे, बरोबर आहे सर? तर या डोसमुळे काय झालेलं आहे की त्यांच्या हळदीची उगवण शक्ती एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे, निरोगी झालेली आहे. आणि आपले जे बायो फॅक्टरी या कंपनीचे उत्पादन आहेत हे मायक्रोबियल मध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने आणि नवीन टेक्नॉलॉजी असणारी उत्पादन आहेत, ज्याला आपण एनकॅप्सुलेशन असं म्हणू शकतो. तर तुम्ही एनकॅप्सुलेशन जर पाहिलं तर याची जी क्वालिटी आहे या प्रोडक्टची ही तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने भेटते. तुम्ही कोणत्याही रासायनिक खतासोबत, कोणत्याही कीटकनाशक किंवा कोणत्याही औषधासोबत ते मिक्स करून तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर कंपनीकडे जी टेक्नॉलॉजी आहे ही पेटेंट टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट हा हमखास एकदम चांगल्या पद्धतीने दिसून येतो. तर तुमच्या मातीचा जिवंतपणा ज्याला म्हणतो आपण, तर तुम्ही या हळदीच्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये पाहू शकता की पूर्ण तुम्हाला ही हळद जमीन जी आहे पूर्ण अशी एकदम मऊ झालेली आहे. आणि कुठल्याही प्रकारची आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव आहे, पण या हळदीच्या प्लॉटला केमिकलचा एक ज्याला म्हणतो ना आपण काहीही वापरलेलं नाही, तरी या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची हुमणी आतापर्यंत आढळलेली नाही. कारण याचं कारण आहे की आपली जे मायक्रोबियल कॉन्सर्शा देतो त्यामध्ये हुमणीचे जे येणारी पिढी आहे ती कमी करण्यासाठी त्याच्या सुद्धा आपण मायक्रोब्स दिलेले आहेत. दुसरा डोस शेतकरी बांधवांनी ज्या टाकलेला नाही किंवा यांनी जे टाकलेला आहे त्याच्यामध्ये यांनी टाकलेला आहे बायोएक्सेल ट्रायो टाकलेला आहे. त्याच्यानंतर प्रोमोट म्हणजे फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया, जे तुम्हाला फुटव्याची अवस्था असते, फुटवे जास्तीत जास्त येण्यासाठी जमिनीतून फॉस्फरस अपटेकिंग करण्याचं काम फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया करते, ते आपल्या प्रोमोट या खतामध्ये आहे. त्याच्यानंतर बायोपोटॅश, आता जमिनीमध्ये आपल्या खूप मोठ्या प्रमाणात पोटॅश पडलेला आहे, ते उपलब्ध करून देण्यासाठी पोटॅश मोबाईल बॅक्टेरियाचा जो घटक आहे तो आपल्या बायोपोटॅश मध्ये आहे. त्याच्यानंतर यांनी डीएपी किंवा 10-26-26 किंवा 12-32-16 याच्यापैकी एक पर्याय निवडला. तुम्ही कोणता टाकलेला आहे सर? डीएपी टाकलेला आहे, 16 टाकला आणि नंतर डीएपी टाकलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हळदीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीने आहे. आणि हा जो प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता, इकडे रोड दाखवा, हा हिंगोली परभणी या रोडवर कळंबा पाटीपासून लगेच जवळ प्लॉट आहे. तुम्ही कोणीही या प्लॉटला व्हिजिट करू शकता किंवा या प्लॉटला भेटू शकता. धन्यवाद सर.